नमस्कार. आजचा आपला विषय आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपली चूक मान्य करीत नाही. तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटले आहात का? की जी कितीही चुकीची असेल, तरी ती आपली चूक मान्यच करत नाही. तुम्ही पुरावे दाखवा, समजावून सांगा, शांतपणे बोलून पहा, तरीही ती व्यक्ती म्हणते, "चूक माझी नाही." मग आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो आणि आपण विचार करतो, याला स्वतःची चूक कधी समजणार? पण कदाचित इथे आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे. ती म्हणजे आपल्या अहंकाराला सत्य स्वीकारणं कठीण असतं. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, की अहंकाराला सत्य स्वीकारणं कठीण असतं. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या अहंकारात इतकी अडकते, की तिला स्वतःची चूक दिसतच नाही, तेव्हा तुम्ही कितीही वाद घातला, तरी तिचं मन बदलणं कठीण असतं. कारण त्या क्षणी ती सत्य समजून घेण्याचा प्रयत्नही करत नसते. ती फक्त स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. आणि या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. मग अशा व्यक्तीशी काय करायचं? सतत वाद घालायचा का? नाही. पुन्हा पुन्हा स्वतःचं म्हणणं सिद्ध करायचं का? नाही. कारण काही वाद जिंकले तरी त्यातून तुम्हाला कायम शांतता मिळेलच असं नसतं. उलट तुमचा वेळ, ऊर्जा, मानसिक शांतता खर्च होऊ शकते. कधी कधी सर्वात शहाणपणाचा निर्णय असतो आणि तो म्हणजे शांत राहणं. तुम्हाला प्रत्येक व्यक्तीसमोर स्वतःला योग्य सिद्ध करण्याची गरज नसते. कोणी तुम्हाला चुकीचं समजत असेल तर प्रत्येक वेळेस स्पष्टीकरण देणं आवश्यक नाही. कारण सत्याला प्रत्येक क्षणी वकिलाची गरज नसते. वेळ अनेक गोष्टी स्वतः स्पष्ट करतो. आज एखाद्याला तुमची बाजू चुकीची वाटत असेल, उद्या त्याच परिस्थितीकडे पाहण्याची त्याची दृष्टी बदलू शकते आणि कदाचित तेव्हाच त्याला स्वतःची चूक समजेल. कर्माचा नियम याच ठिकाणी महत्वाचा ठरतो बरं का. प्रत्येक कृतीचा परिणाम असतो. कारण परिणाम हा निसर्गाचा लॉ आहे. आपण कोणाशी कसं वागतो, काय बोलतो, काय करतो याचे परिणाम कधीतरी आपल्या आयुष्यात नक्कीच परत येतात. निसर्गाचा नियम आहे हा. म्हणून दुसऱ्याला त्याची चूक समजावून सांगत बसण्यापेक्षा त्याला त्याच्या कृतीचे परिणाम समजू द्या. तुमचं काम प्रत्येकाला शिक्षा देणं नाही. तुमचं काम स्वतःची मानसिक शांती जपणं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट, समोरच्या व्यक्ती चूक मान्य करत नाही म्हणून तुम्हीही तिच्यासारखेच होऊ नका. तुमच्याकडून चूक झाली तर ती मान्य करण्या इतकं धैर्य पण तुम्ही ठेवा, की हो माझी चूक झाली. हे दोन शब्द बोलण्यासाठी खूप मोठा अहंकार खाली ठेवावा लागतो. पण हेच शब्द व्यक्तिमत्वाला खूप मोठं बनवतात. कारण चूक करणं ही कमजोरी नाहीये. तर चूक समजल्यानंतरही ती स्वीकारण्यास नकार देणं ही खरी कमजोरी आहे. म्हणून पुढच्या वेळी एखादी व्यक्ती आपली चूक मान्य करत नसेल तर एक क्षण थांबा, स्वतःला विचारा की मला खरंच वाद जिंकायचा आहे का, की मला माझी स्वतःची शांतता जपायची आहे. कारण प्रत्येक युद्ध लढणं गरजेचं नसतं. काही गोष्टी वेळेवर सोडून देणं हे एक प्रकारचं शहाणपण आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येकाला बदलायची गरज नाही. प्रत्येकाला समजून सांगायचं नाही. प्रत्येक चुकीला उत्तर द्यायची गरज नाही. कधी कधी शांत राहा, निरीक्षण करा आणि पुढे चला. कारण वेळ हा खूप महत्वाचा मोठा शिक्षक आहे. तो प्रत्येकाला त्याच्या कर्माची किंमत शिकवतो आणि तुमचा सर्वात मोठा विजय हा नसतो की तुम्ही त्याला चुकीचं सिद्ध केलं. तर तुमचा खरा विजय हा असतो की मी परिस्थितीने म्हणजे मला परिस्थितीने म्हणजे माझ्या परिस्थितीने मला माझी शांतता हिरावून घेतली नाही किंवा मी घेऊ दिली नाही. मी इतकी प्रबळ झाली, इतकी म्हणजे मजबूत आहे की परिस्थितीने माझी शांतता हिरावून घेऊ शकलीच नाही. हे लक्षात ठेवायचं. समोरचा माणूस तुमची शांतता हिरावून घेऊ शकत नाही तुमच्या परमिशन शिवाय. तर आपली परमिशन आपल्या हातात ठेवायला शिका आणि नक्कीच रेकी शिका बरं का. रेकी शिकल्याने ह्या सर्व गोष्टी आतून आपल्याला ऑटोमॅटिक बाहेर येतात. आपल्याला शिकायला बाहेर काहीच नाहीये, आतमध्ये सगळं आहे.
आता दीप भव म्हणतात ना भगवान बुद्ध. तुमच्या आतच प्रकाश आहे, त्या प्रकाशाला जागृत करा, रेकी शिका, प्रगती करा. थँक्यू.